तर आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केल्याचं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय। आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, आम्ही टरफलं उचलणार नाही। चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावरती रुपाली ठोंबरेंची ही प्रतिक्रिया। आम्ही कोणतीही अश्लील पोस्ट केलेली नाही असं ठोंबरेंचं म्हणणं आहे। प्रकरणामध्ये तुम्ही वेगवेगळे पुरावे जे आहेत ते माध्यमांसमोर आणत होतात। या प्रकरणामध्ये तुम्ही रुपाली चाकणकरांवरती बरेच आरोप केले की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक व्हावी। मात्र आज तुमच्यावरती गुन्हा दाखल झालाय की रुपाली चाकणकरांची बदनामी केली। मी रुपाली निलेश चाकणकर या बाईंनी जो खोटा गुन्हा दाखल केला त्याला एकच वाक्य म्हणेल, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, आम्ही टरफलं उचलणार नाही। भोंदू बाबा खरात प्रकरण जेव्हा महाराष्ट्रातील महिलांचं लैंगिक अत्याचाराचं समोर आलं तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, माजी अध्यक्षा, आधीच्या अध्यक्षा आत्ताच्या माजी अध्यक्षा यांचे त्यांच्याबरोबरचे फोटो होते। आमच्यावर खोटा गुन्हा दाखल जो करण्यात आलेला आहे आता, याला कोणाचं पाठबळ आहे? निश्चित तुम्ही FIR घ्या, आम्हाला तुझी अश्लीलता काढ। अगं तुमच्यामुळे म्हणजे मला त्या बाईचं नावही घ्यायला इरिटेट वाटतं, कारण का या बाई राज्य महिला पदावर बसून राज्यातील केवढ्या महिलांना या शोषणाला बंधू बाबाच्या बळी पडावं लागलं। याला कारणीभूत कोण आहे? तू आहेस। कारण का तुझे त्यांच्याबरोबर काय गुरुचे संबंध होते का अजून काय होते आम्हाला त्याच्यात जायचंच नाहीये, तुमच्या वैयक्तिक संबंधामध्ये जायचं नाहीये। परंतु संविधानिक पदावर बसून महाराष्ट्रातील आया भगिनींची इज्जत वेशीला टांगली आणि त्या राज्य महिला आयोगाला आम्ही प्रश्न विचारले। म्हणून जर खोटा गुन्हा दाखल करत असेल चाकणकर बाई, नीट ऐक, एकदा नाही 10 वेळा जेलला जाईल। परंतु मला सरकारने सांगावं की या अशा असंवेदनशील आणि या बाईमुळं एवढ्या महाराष्ट्रातील महिलांवर लैंगिक अत्याचार झाला, तिच्यावर का नाही तुम्ही गुन्हा दाखल केला? कॅमेरा पर्सन प्रवीण कुमार नक्कासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।